आम्हाला बाहेर आल्यानंतर कळलं. आम्हाला असं वाटत होतं की आतमध्ये असं नको वाटू दे लोकांना की हे लोक वीक आहेत. कारण दिसायला आम्ही सगळे मी तर मारतुकडे दिसत होते त्याच्यामध्ये. खाते की नाही असं मला राखीने तर विचारलं की चपात्या खा जरा तुझ्या अंगाला लागू दे. नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मीडियावर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. बिग बॉस मराठीचा 5वा सीझन नुकताच संपलेला आहे आणि या सीझनमधल्या सगळ्याच स्पर्धकांनी खरं तर आपल्या मनात घर केलं आहे आणि ह्यातलीच एक स्पर्धक म्हणजे जी घरात गेली कोकण हॉटेड गर्ल म्हणून आणि बाहेर येताना ती आली महाराष्ट्राची कन्या म्हणून महाराष्ट्र हॉटेड गर्ल झाली होती. माझ्याबरोबर आहे सगळ्यांची लाडकी अंकिता प्रभू आलावलकर. हाय, हॅलो. कशी आहे? मस्त एकदम मजेत. कसं वाटतंय बाहेर येऊन 70 दिवसांनी एवढे सगळे चेहरे आणि सगळ्या गोष्टी बघितल्यावर? गोंधळ सकाळ कशी होती आजची? गोंधळ उडतोय आणि सकाळ झाल्यानंतर गाणं वाजत नाहीये त्याच्यामुळे तोही एक गोंधळ उडतोय. तर पूर्ण गोंधळाचं वातावरण आहे सध्या तरी. पुन्हा अलार्मची सवय करून घ्यावी लागेल. हो, अलार्मची सवय करून घ्यायला लागेल आणि झोपताना पण भीती वाटते. कोंबडा तर नाही ना वाजणार शिवाय. अशा कितीतरी गोष्टी बदलल्या असतील ना ग 70 दिवसामध्ये? भरपूर जास्त म्हणजे एकतर झोपेचं सायकल आम्ही किती वाजता झोपायचो ते आम्हाला हो. माहिती नाहीये. आणि ती शरीराला एक सवय झाली त्याच्यामुळे कधी झोपतोय, कधी उठतोय काहीच होत नाहीये. भरपूर सवयी बदलल्यात. आता त्या परत रुटीनमध्ये आणायचं सगळं. बाहेर आल्यानंतर बहिणींना भेटलीस म्हणजे बहिणी इकडे आहेत मुंबईत का गेल्या तिकडे का? नाही, नाही त्या इथेच आहेत. आम्ही इथेच राहतो. बहिणी आम्ही तिघी एकत्रच असतो. आई-बाबा गावी असतात. मी आल्या बहिणींना पण भेटले. सगळ्यांना मस्त भेटून चालू आहे आता. मला रुटीनमध्ये यायचं चालू आहे. हळू मी माणसात येते आता. बहिणींकडून काही अशी वेगळी कॉम्प्लिमेंट मिळाली का की तू घरात गेलीस तेव्हा अशी होतीस आणि आता आल्यानंतर हा एक बदल झालाय? नाही अजून तरी काही नाही. उलटं त्या माझ्याशी कमी बोलतात. मी त्यांना म्हटलं, की मला थोडा आवाजाचा त्रास होतोय, लाऊड थोडंसं ह्याचा त्रास होतोय. कारण आम्ही वेगळ्या वातावरणात होतोय हो. तिथे. सगळं बंदिस्त ह्याच्यामधनं एकदम बाहेर आल्यामुळे ना ते थोडंसं कठीण होतंय मला मॅनेज करणं. पण त्यांचं काही रिएक्शन नाही असं. उलटं त्या मला वेळ देतायत, की घे स्वतःचा वेळ आणि तू हो नीट. घरात जाताना ना खूप जण खूप गोष्टी ठरवून गेलेही असतील की घरात जाऊन आपल्याला हे करायचंय ते करायचंय. तू असं काही ठरवून गेली होतीस का? किंवा कधी कधी आपण म्हणतो ना की समजा आपण खूप जास्त चिडके असू तर आपण ठरवतो की आपल्याला घरात जाऊन ही गोष्ट टाळायची आहे. तुझ्या बाबतीत असं काही झालं? मला एवढंच सांगितलं गेलं होतं, की गेम जिंकण्यासाठी आतमध्ये जाऊ नकोस, फेक वागू नकोस. जशी आहेस तशी वाग, बाहेर आलीस तरी चालेल. सो माझं असं होतं, की मी जशी आहे तसं मला वागायचं आहे. पण असं होतं, की आतापर्यंत सोशल मीडियावरती आम्हाला लोकांनी बघितलं होतं. पण सोशल मीडियावरती आम्ही तेच दाखवतो जे आम्हाला दाखवायचं आहे. आणि तिथे तुम्ही आमच्या रिअल पर्सनॅलिटीज बघणार होता. सो मी जशी होते तसंच मी स्वतःला ठेवलं. कारण ते एक माझ्यासाठी पण परीक्षण होतं, की लोकांना मी आवडते का? मी जशी आहे तशी. आणि मी घरी आल्यानंतर बघू शकते, की मी त्या सिच्युएशनला काय वागले आणि लोकांना माझ्याकडनं काय अपेक्षित होतं, काय वागणं. मग मला जे वाटलं ते बरोबर होतं, की लोकांना वाटलं ते बरोबर होतं. हे परीक्षण करण्यासाठी बिग बॉस सारखा प्लॅटफॉर्मच नाहीये. त्याच्यामुळे ते खूप चांगली संधी होती माझ्यासाठी. म्हणून मी जशी होते तशीच राहिले. सोशल मीडियाचा विषय काढलास म्हणून आम्ही ना सोशल मीडियावरची जी अंकिता आहे ना तिला आम्ही बघली की जी रोखठोकपणे तिचे मुद्दे मांडते, ती कोणाला घाबरत नाही, ती भिडते सरळ. म्हणजे एखादी कमेंट जरी असेल ना तरी ती त्याला सोडत नाही, ती बोलते. पण घरामध्ये ज्यावेळेस काही वेळा असं झालं की बोलायची वेळ आली, त्यावेळेस आम्हाला अंकिता थोडीशी शांत दिसली. तू मुद्द्यांना घेऊन बोलत होतीस, पण आम्हाला हे नंतर दिसलं. सुरुवातीच्या काही दिवसात असं वाटलं की ही ती अंकिता थोडी वेगळी वाटते जी सोशल मीडियावरती आम्ही बघतो. घरात आल्यानंतर तू थोडी शांत झाली होतीस का? किंवा ते ठरवून होतं का की बापरे ते कसं दिसू किंवा हे नाही केलं पाहिजे? सगळ्यांनी मला हा प्रश्न विचारलाय. सगळ्यांना मी सेम उत्तर दिलंय. आता तुलाही सांगते. बाहेर जे काही मी मुद्दे मांडत होते, ते एखाद्या सोशल टॉपिकवरती, तर त्या टॉपिकवरती मुद्दे मांडायचे आहेत. म्हणजे समजा मला डोमेस्टिक व्हायलन्स या विषयावरती बोलायचंय. एखाद्या व्यक्तीसोबत चुकीचं झालंय, ते मला कळलंय. तर माझ्याकडे वेळ आहे, की हे हे असं-असं झालंय. ओके, मला आता व्हिडिओमध्ये काय-काय बोलायचंय? मला हे मुद्दे मांडायचे आहेत. माझ्याकडे तो वेळ आहे. ते मुद्दे मी लिहिते, ते मुद्द्यांवरती मी अभ्यास करते. त्याच्यानंतर मी माझा कॅमेरा ऑन करून त्या मुद्द्यांवरती मी बोलते. सो ती एक प्रोसेस जाते आणि त्याच्यामुळे तुम्हाला माझे ठाम मुद्दे मी रोखठोक बोलताना जसे तुम्ही पत्रकार असे रोखठोक बोलताना दिसतात ते दिसतात. पण ॲज अ ह्युमन बिंग ती आता मी ज्या व्यक्तींबद्दल तेव्हा बोलत असते रोखठोक, ती व्यक्ती माझ्या घरात राहत नसते ना गं. मला तिला 24 तास फेस नाही करायचंय. तिथे ती व्यक्ती माझ्या सोबतही राहणार आहे. ती व्यक्ती माझ्याशी भांडते सुद्धा आणि मला इन्स्टंट तिला उत्तरही द्यायचंय. सो इन्स्टंट उत्तर देणारी अंकिता ही तिच्या खऱ्या आयुष्यात तशीच आहे. जे तिला योग्य वाटलं तर बोलते. तिला वाटलं की हा मुद्दा बोलण्यासारखा नाहीये, तर ती शांत बसते किंवा ती तिथून उठून निघून जाते. पण मला नाही वाटत की अशा कुठच्या मुद्द्यांवरती मी बोललेच नाहीये. कदाचित सॉफ्टली बोलले असेल आणि तुम्हाला ते पाहिजे होतं की हिने खूप असं तावातावाने बोलायचं. पण मी तावातावाने बोलणारी मुलगीच नाहीये. मी एखादा मुद्दा पटला नाही तर ते जे बाहेर तुम्ही सोशल मीडियावरती जे मी दाखवते ती बघता. ती अंकिता अभ्यासपूर्वक बोलणारी अंकिता आहे आणि आतमध्ये अंकिता आहे ती माणूस म्हणून असणारी अंकिता आहे. एवढाच फरक आहे.
पण आम्हाला त्या व्यतिरिक्त तू जी काही दिसत होतीस ना, आम्हाला बघायला खूप मजा येते. स्पेशली ज्यावेळेस तुझं आणि निक्कीचं भांडण व्हायचं, तुझे जे डायलॉग्स होते मधले-मधले, बापरे! इतकी मजा आलेली. मला ते बाहेर आल्यानंतर कळतं की अगं तू हे बोललीस ते व्हायरल झालं, अगं तू ते हो. म्हटलं मी ते नॉर्मल बोलत होते, ते का व्हायरल होत होतं म्हटलं. आणि नंतर मला शेवटी पण एकदा बिग बॉसने असं अनाऊन्स केलं की महाराष्ट्राची लाडकी जोडी निक्की आणि ए फॉर, तर मी अभिजितच एक्सपेक्ट करत होते आणि ए फॉर अंकिता, हे कधी झालं असं माझे एक्सप्रेशन्स होते. म्हणजे बघायला खूप मजा येत होती. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही दोघे यायचं आमचं म्हणलं आता मजा येणार आहे, हे आमचं होतं म्हणजे बघताना. म्हणजे तुम्हाला 100 दिवसांचा बिग बॉस हवा होता आणि तो 70 दिवसांचा झाल्यामुळे त्यांना ती अंकिता कमी दिसली आहे. आता बघा बिग बॉसने विचार करावा 30 दिवस कधी भरून काढायचे ते. पण त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला अंकिता दिसली, ती खूप हळवी दिसली सुरुवातीच्या काळामध्ये. तिने स्वतःमध्ये खूप बदल केले हेही आम्हाला दिसलं. जसं तू सुरुवातीला काही गोष्टी सांगितल्या होतास, की मला ह्या गोष्टींचा ट्रॉमा आहे किंवा हे मी कधी केलं नाही आहे. ते आम्हाला हळू बदलताना दिसत होतं. स्वतःलाच बाहेर आल्यानंतर स्वतःत काय एक फरक चांगला जाणवला. मी तोंडावरती अपमान पचवायला खूप शिकले तिथे, की असं सहसा आपल्या आयुष्यात बाहेर कोणी केलं तर आपण सरळ ताडकीफाड उत्तर देतो, निघून जातो. त्या व्यक्तीचा परत चेहरा बघणं किंवा त्याला ब्लॉक करतो, सोडून देतो. तिथे त्या व्यक्तीसोबत डील करण्यापासून पर्यायच नाहीये. मग तुम्ही त्याला नॉमिनेशनमध्ये टाकून वाट बघा की तो एलिमिनेट कधी होतोय. त्याच्यामुळे तो पर्याय नसल्यामुळे ते खूप शिकले, की अपमान पचवणं. आणि काही वेळेला तर असं होतं, की आता सकाळी भांडलोय पण संध्याकाळी त्या माणसाशी छान बोलतोय आम्ही, कारण एका घरात राहतोय, एकत्र काही ड्युटी करतोय. टास्क खेळताना भांडलोय पण आतमध्ये येऊन जेवण एकत्र करतोय. सो ते डील करणं मी त्या घरामध्ये खूप शिकले. आणि आम्हाला अजून काही गोष्टी आवडल्या त्या म्हणजे ना सगळेजणच भांडत होते. अनेकांच्या तोंडून अपशब्द निघाले. पण ज्यावेळेस तू बोलायचीस ना ते समजावायच्या सुरामध्ये असायचं. तू ना कधी कोणाला उलटं बोललीस, ना कोणासाठी अपशब्द वापरलेस. स्पेशली जे सगळे सीनियर आर्टिस्ट होते त्यांच्या बाबतीमध्ये. आणि तुझा त्यांच्याबरोबरचा एक बॉन्ड खूप छान होता. वर्षाताईंबरोबरच्या बॉन्डबद्दल काय सांगशील? एक सासू-सून तुम्ही एक सतत आम्हाला दिसायचं. पण त्याच्या व्यतिरिक्त ते बघताना फार गोड वाटायचं आम्हाला आणि तुमचा बॉन्ड पण होता तसा, की तुम्ही एकत्र होतात कायम. त्यांच्याशी डील करणं थोडंसं मला कठीणच गेलं अगं, कारण एक तर त्या फार सिनियर ॲक्ट्रेस आहेत आणि त्यांचा एक तो असावाला रुतबा आहे तो असा असा सो त्यांना असं कुठची गोष्ट सांगणं, त्यांच्याशी वाद घालणं, हे तर मला जमलंच नसतं. म्हणजे त्यासाठी बिग बॉस म्हणाले असते की तुम्ही वीक कंटेस्टंट आहात तरी चाललं असतं, की आपण ज्या व्यक्तीला लहानपणापासून असं बघितलंय त्याला स्पर्धक म्हणून बघताना आपण भांडू शकत नाही. खेळताना मी खेळले त्यांच्यासोबत, जेवढं मला करता येईल तेवढं मी केले, सांभाळून जेवढं करता येईल तेवढं केलंय. पण बोलण्याच्या बाबतीत तो एक ठेवावाच लागतो आणि मला वाटतं की कुठचाही खेळ असू दे किंवा कुठचाही शो असू दे, प्रत्येकाने ते जपावं. तर कोथिंबिरीचा पण मुद्दा होता जो निकीने काढला, जो हायलाईट झाला. त्याच्या आधी कोथिंबिरीचा मुद्दा मी काढला होता. मी त्यांना दाखवली होती की ही कोथिंबिरीची जोडी अशी नाही मॅम साफ करतात, त्यामुळे नाही असंच करतात असं त्यांनी सांगितल्यानंतर मी त्याच्यावरती बोललेच नाही. पण मी त्यांच्यावरती बोलले नाही याचा अर्थ मी घाबरले त्यांना असंही नव्हता. एक आदर, मी त्यांनाही सांगितलं की ठीक आहे, त्यांना ते वाटलंय, त्यांनी ते केलंय, ओके. नंतर ते निकीने तो हायलाईट केला तेव्हा मी त्यांना बोलायला गेलो, ते उलटं मलाच बोलल्या. पण तरी पण मी ठीक आहे, ओके वगैरे असं करून, कारण कितीही आपण चुका केल्या ना तरी आपल्याला माहित होतं की महाराष्ट्रही बघतोय आणि जर महाराष्ट्र बोलला तर भाऊ आहेतच बोलायला. सो गरजेचं नाही की तुम्हाला फटकळ बनायचंय, तुम्हाला तुमचा ताबा सोडून वागायचंय, असं कधी सांगितलंच नव्हतं. त्यामुळे त्यावेळेला मी तसं डील केलंय सगळ्यांशी. तुझं पॅडी दादा असू देत किंवा सूरज असू दे, डीपी दादांबरोबरचा तर बॉन्ड आम्हाला माहितीच आहे. पण अभिजित दादाबरोबरही तुझा खूप छान बॉन्ड होता. मला सांग, आता असा कोणता एक सदस्य आहे ज्याच्याबरोबर तुला कायम हे नातं जपायला आवडेल? असं म्हणशील तर अख्खी बी टीम आहे ज्यांच्यासोबत मला कायम नातं जपायला आवडेल. त्याच्यानंतर ए टीम मधलं म्हणशील तर वैभव आणि इरिना सोबत मला ते नातं जपायला आवडेल, कारण इरिना मनाने खूप छान आहे आणि वैभव सुद्धा तसाच आहे. फक्त वैभव चिडला की जरा ए टीमवाला वाटतो, नाहीतर तो नॉर्मल बी टीमवाला वाटतो. सो त्यांच्यासोबत पण मला ते नातं कायम जपायला आवडेल आणि डीपी दादांसोबत तर ते राहणारच आहेत, कारण कोकणात जाता येतात मला मुंबईमधनं मध्ये कोल्हापूर लागतेच, त्याच्यामुळे ते असणारच आहे. क्या बात आहे. पण 2 ज्या टीम्स झाल्या ना, ते बघताना ना आम्हाला असं वाटलेलं एक जहाल गट, एक मवाळ गट असं ते एक झालं होतं. ते तसं झालेलं. आम्ही असं बघायचो की एक बिचारे ज्यांना कोणी वाली शोधत होते, वाईल्ड कार्ड कधी येतोयस रे असं. पण आम्ही निभवलं ते खूप चांगल्या पद्धतीने. जिथे युक्तीचे खेळ आले, सत्य असत्याचा टास्क असू दे किंवा कुठचाही टास्क, आम्ही युक्तीने खेळायचा खूप प्रयत्न केला आणि शक्ती आम्ही, जिथे त्यांचा एका माणसाची लागत होती, आमची जरा 3 माणसांची लागत होती, पण आम्ही ते निभवलं बऱ्यापैकी. आणि आम्हाला पण बघताना आवडत होतं. म्हणजे लोकांच्या पण ह्या कमेंट्स आमचा सपोर्ट बी टीमलाच आहे आणि असं ते सगळं. मला बाहेर आल्यानंतर कळलं. आम्हाला असं वाटत होतं की आतमध्ये असं नको वाटू दे लोकांना की हे लोक वीक आहेत,
कारण दिसायला आम्ही सगळे मी तर मार तुकडे दिसत होते त्याच्यामध्ये. खाते की नाही असं मला राखीने तर विचारलं की चपात्या खा जरा तुझ्या अंगाला लागू दे. सो ते एक होतं आणि मी कधीच स्पोर्ट्समध्ये काही गेले नाही. त्यामुळे माझा तो एक वीक पॉइंट होता. तरी पण मी निभावलं बऱ्यापैकी. आता असा एखादा कोणता सदस्य तुला वाटतो, की जो ए टीममधला तुमच्या टीममध्ये असायला होता, वैभव सोडून? कारण का त्यांनी ऑलरेडी ते कबूल केलंय शेवटच्या दिवशी, की मला यायचं होतं. इरिना. हो, इरिना. इरिनाचे जे विचार आहेत आणि माझे जे विचार आहेत ना, ते खूप जुळायचे. पण इरिना त्या वैभवमुळे तिकडे जी होती ना, ती तर ती त्यांच्या ह्याला सपोर्ट करायची, पण ती चुकीच्या गोष्टींचा नाही स्टँड घ्यायची. फक्त ती चर्चेमध्ये सहभागी नाही व्हायची जास्त, ती लांब पळायची. सो तिचं एक असायचं, की मला ह्या निगेटिव्ह वाईब्स माझ्या जवळ नको आहेत, असं तिचं आहे. पण ती चुकीची नव्हती कधीच आणि ती एक व्यक्ती म्हणून खूप छान आहे आणि मला ती खूप आवडली होती. त्याच्यामुळे माझं असं होतं, की वैभव तिकडे, चल इरिना इकडे. मजा आली असती ती पण. हो, वेगळी अजून एक अजून एक मजा. बी टीम वाले का प्यार ए टीम वाले से असं आलं. आता निगेटिव्ह वाईब्सचा विषय काढलास, घरामध्ये ना इतकं तणावपूर्ण वातावरण असतं, की आम्हाला बघताना 1 तासामध्ये त्या गोष्टी दिसतात, पण तुम्ही तिथे 24 तास असतात. ह्या सगळ्या घडामोडींमध्ये, या सगळ्या स्ट्रेसमध्ये एक अशी कोणती गोष्ट होती, जी तुला खूप पॉझिटिव्ह वाईब देत होती आणि त्यामुळे तुझा तो संयम तिथे 70 दिवस टिकून राहिला? पॉझिटिव्ह वाईब देणारी गोष्ट म्हणजे तू म्हणशील तर मला एकतर इमोशनल सपोर्ट होता डीपी दादांचा. त्यांच्याकडनं मला त्या हे मिळायचं, की काही नाही समजलं तरी माझ्याकडे विचारायला एक हक्काचं कोणीतरी आहे. आणि दुसरं म्हणजे सूरज. त्याच्याकडनं एका शब्दात मला उत्तरं मिळायची. जे मी सांगितली ना, "सूरज थकले रे, काय करायचंय?" मग तो सांगायचा, "व्हायचंच राहिलंय." बस झालं. त्याच्यावरनं एक पॉझिटिव्ह वाईब मिळायची, की अरे थोडंच राहिलंय. जे आपल्याला हवं ते उत्तर त्याच्याकडनं यायचं. त्याच्यामुळे तो कमी जरी बोलला तरी तो खूप काही शिकून जायचा. त्याच्यामुळे घरात राहण्यासाठी ते खूप हे होतं. एक तुला अशी कोणती गोष्ट वाटते, की जी आता आठवल्यावर असं वाटतं, की हे राहून गेलं करायचं? बिग बॉसच्या घरात करायचं राहून गेलं असं मला काही वाटत नाही, की राहून गेलं करायचं. काहीच नाही अगं मी कोणाला काही बोलायचं किंवा सांगायचं किंवा नडायचं अशी एखादी आहे गोष्ट जी राहून गेली? लढायचं तर नेहमी मी कम्प्लिटली सॅटिस्फाईड आहे. पण मला असं वाटतं की अजून जर जर्नी थोडीशी मोठी असली असती तर एकतर मी आणि अभिजित कम्प्लीट दुश्मन दिसलो असतो किंवा मी आमचं जे नातं शेवटी शेवटी थोडं बिघडत आलं ना आणि ते फिनालेमुळे कसं झालं की त्या फिनालेच्या गडबडीत ते सॉर्ट आउट तिथेच झालं असतं ते तिथे नाही झालं आता ते बाहेर आम्ही करू सो त्याच्यामुळे ते तिथेच झालं असतं. पण अभिजित दादाबरोबर बोलताना आणि हे करताना तुझा एक डोक्यामध्ये काय असायचा गं विचार? कारण का इतकी मोठी व्यक्ती जो अख्ख्या देशाचं प्रेम मिळालं त्यांना, त्यांच्याबरोबर तू कधी-कधी जे चुकीचे मुद्दे त्यांचे काढायचीस किंवा सांगायचीस, ते बोलताना कधी मनामध्ये एक दडपण नाही आलं तेव्हा? नाही अगं बी टीम मध्ये जेवढे होते ना म्हणजे एक वर्षा मॅम सोडल्या हां. पॅडी दादा पण खूप मोठे ऍक्टर आहेत हो. आम्ही लहान गंगूबाई वगैरे हो, त्यांचा हो. बघितलाय पण ते एवढे मिक्स झाले होते ना की घरातला माणूस असतो ना असा हं. की ए काका चल रे आपण हां. कुठेतरी जाऊया वगैरे असं ए काका अहो काका पण नाही ए काका मला फील होतं त्यांच्यासोबत की अरे चल रे जाऊया रे वगैरे असं सो ती मित्रवाली पण आली आणि अभिजितला सुरुवातीला मी कदाचित दादा म्हटलं पण नंतर ते दादावरनं ते अभिजितवरतीच आलं होतं एकतर तो वाटत नाही त्याला अभिजित म्हणावंसंच वाटतं त्याचं यंग वाटतो तो आणि त्याच्यानंतर त्याचं बोलणं हे ते आणि आम्ही दोघेही खूप छान बोलायचो एकमेकांशी असं नाही की वादावादी पण नंतर हळूहळू ते मुद्दे न पटल्यामुळे काही गोष्टींचा टेम्पर असा आला की अरे ठाम राहा रे यार ठाम राहा असं वरून ते थोडंसं बिघडलं सगळं. पण ना तुम्ही जेव्हा एकत्र बसायचा तेव्हा बरेचदा असं म्हटलं गेलं की तुम्ही पिकनिकला आलाय किंवा तो तुमचा एक पिकनिक स्पॉट होता. मला ते सगळं सोडून नेहमी एक प्रश्न पडायचा की चांगला तो एवढं स्विमिंग पूल सोडून तुम्ही तिथे का बसायचा? त्याच्यात पाय सोडून का नाही कधी बसावं असं वाटलं? नाही तिथे जास्त वेळ तू नाही बसत पाणी खूप गार असायचं अगं तिथे आणि तिथे बसायला कम्फर्टेबल नव्हतं तेवढं आणि तो सोफा असा होता ना की बी ग्रुप मधले जेवढे सदस्य होते ते मावायचे सगळे आणि सगळे एकमेकांना असे दिसायचे आणि सगळ्यांवरती कॅमेराचा अँगल बरोबर असायचा त्याच्यामुळे सगळे तिथे बसायचे. बरं त्यावेळेस जेव्हा एकत्र सगळे बसला होता त्यातली अशी एखादी कोणती मोमेंट तुला सांगावीशी वाटेल किंवा एखादा असा किस्सा तेव्हा घडलेला आणि तुम्ही खूप हसलेलात किंवा एखादा मस्त जोक झाला किंवा असं काहीतरी एखादं अगं छान? 1 तासापूर्वी काय बोललो ते आठवायचं नाही आम्हाला. तू कधीच विचारते मी तर एपिसोड पण नाही बघितले. त्या सोफ्यावरती आम्ही बरेच जोक क्रॅक केलेत किंवा बरंच हे केलंय. पण त्या सोफ्यावरती मला मला अभिजितचा सगळ्यात पहिला खटकलेला आहे की जेव्हा पिकनिक म्हटलं होतं त्यानंतर तो जान्हवीने गेला फळं होता. आणून दिली होती आणि तो गेला होता. ते पण मला खूप लागलं होतं अगं किंवा वाईट वाटलं होतं की अशी साथ नका सोडू आपल्या माणसांची. कारण हे शाळेत असताना करायचो आपण. मी त्याच्यात नव्हते वगैरे असं. तर ते मला थोडंसं आवडत नाही. खटकलं होतं तेव्हा त्या सोफ्यावरती.
क्या बात आहे. खूप मस्त वाटलं अंकिता गप्पा मारून. वेळेअभावी थोड्या आपल्याला गप्पा आवरता घ्याव्या लागतात. पण आय एम डॅम शुअर की तू लवकरच नवीन प्रोजेक्ट्समधून आमच्या भेटीला येशील आणि आम्हाला बघायला आवडेल तुला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये. कारण का आधी आम्ही तुला सोशल मीडियावरती पाहिलेलं आहे आणि तुझी ती जर्नी पाहिली आहे. म्हणजे मध्ये एकदा मला माहीत नाही इथे नाव घेतलं तर चालेल की नाही, पण झी अवॉर्ड्सच्या वेळेस पण तुला बघितलेलं आहे अँकरिंग तिथे करताना. सो ते असं झालेलं की वाव हिनी अजूनही आहे आता 2 दिवसांनी, पण मागच्या वर्षी ते तू केलं होतंस. सो ते एक तुला इन्स्टाला पाहिलेलं. सो ती जर्नी असं वाटलं की लांबून पाहिलेली आहे की तिथून तिचा प्रवास सुरू झाला ते आता आज तू इथे आले. त्याच्यामुळे आता पुढचा प्रवास अजून असाच छान होऊ देत अशी इच्छा आहे. त्याच्यामुळे थँक्यू सो मच. थँक्यू आणि तुला खूप खूप शुभेच्छा. आणि आणि तुला सुद्धा शुभेच्छा. तू खूप अभ्यासपूर्वक अशी अभ्यासपूर्ण इंटरव्ह्यू घेतेस आणि तुझे क्वेश्चन्स खूप छान असतात. तुम्ही गेल्यानंतर मी घरात तेच बोलत होते की मी अशा त्या व्यक्ती बघितल्या होत्या की ह्या व्यक्तींचे क्वेश्चन्स खूप अभ्यास करून आल्यासारखे वाटत होते ते बिग बॉसचा. आणि त्याच्यानंतर आम्हालाही टेन्शन आलं, आमचा अभ्यासही केला जातोय बाहेर, त्यामुळे जरा नीट वागा, आज तुमच्यावरती जबाबदारी आहे, असं झालं होतं. सो तुला सुद्धा खूप शुभेच्छा. आणि मला आवडेल तू सतत माझे इंटरव्ह्यू घेत राहिलीस तर. थँक्यू सो मच. आय विश की तुझं जेव्हा नवीन प्रोजेक्ट येईल पहिला इंटरव्ह्यू मी घेईन तुझा. थँक्यू थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.